चला आपण आज मूड्स इंग्लिशमधले मूड शिकूया. मूड्स इन इंग्लिश काय आहे? मूड्स किती प्रकारचे आहेत? मूड्स बघा, इंग्लिशमध्ये 3 प्रकारचे मूड्स आहेत. इंडिकेटिव्ह मूड्स, इम्पेरेटिव्ह मूड्स आणि सब्जेक्टिव्ह मूड. हे 3 प्रकारचे मूड्स इंग्लिशमध्ये आहेत. आता त्यापैकी पहिला मूड आपण बघूया, विधानार्थ म्हणजे इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह मूडचा वापर आपण कुठे करतो? बघा, इंडिकेटिव्ह मूडचा वापर आपण 3 ठिकाणी करतो. एक, वस्तुस्थितीचे वर्णन करण्यासाठी किंवा विधान करण्यासाठी. 2, प्रश्न विचारण्यासाठी. आणि 3, एखादी कल्पना किंवा भावना वस्तुस्थिती आहे असं तात्पुरतं गृहीत धरून आपण जेव्हा त्याला वाक्यामध्ये उपयोग करतो त्यावेळेस देखील तो इंडिकेटिव्ह मूड होतो. आता एखाद्या वस्तूचे किंवा वस्तूविषयीचे विधान करण्यासाठी म्हणजे कसं? उदाहरणार्थ, रामा गोज टू स्कूल डेली एक विधान केलेलं आहे ह्या वाक्यामध्ये. किंवा द चाइल्ड इज अलाइव्ह. त्यानंतर प्रश्न विचारण्यासाठी कसे? उदाहरणार्थ, हॅव यू फाउंड युअर बुक, आर यू वेल. म्हणजे प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा इंडिकेटिव्ह मूड हा वापरलेला असतो. त्यानंतर एखादी कल्पना किंवा भावना म्हणजेच सपोजिशन. सपोज, इफ इट रेन्स आय शाल स्टे ॲट होम. जर पाऊस आला तर मी घरी थांबेल. पुढील उदाहरण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया. दिस ब्रूम इज फास्ट हे स्टेटमेंट आणि शाल वी गो फॉर अ राईड हा क्वेश्चन म्हणजे हे इंडिकेटिव्ह मूडचं उदाहरण. आता इंडिकेटिव्ह मूड्स हा प्रश्न MPSCला विचारला होता, STI 2014ला. तो प्रश्न बघा. अशा पद्धतीचा हा इंडिकेटिव्ह मूड. यानंतरचा मूड इम्पेरेटिव्ह मूड, आज्ञार्थ. या मूडमध्ये आज्ञा केलेली असते, हुकूम दिलेला असतो. त्याचे 3 प्रकार आहे. पहिला प्रकार आहे हुकूम किंवा आज्ञा, अ कमांड. उदाहरणार्थ, वेट देअर, कम हिअर, ओपन युअर बुक. अशा पद्धतीने या वाक्यामध्ये आज्ञा केलेली आहे, कमांड केलेली आहे. तर दुसरा प्रकार बघा, आग्रहपूर्वक विनंती. याचं उदाहरण बघा, टेक केअर ऑफ युअर हेल्थ. मग तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. ह्या वाक्यामध्ये एक प्रकारची आग्रहपूर्वक विनंती केलेली आहे, म्हणजे ही एक प्रकारची आज्ञाच झाली की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. किंवा दुसरं उदाहरण बघा, ट्राय टू डू बेटर. याच्यामध्ये सुद्धा आपण एक प्रकारची आज्ञाच केलेली आहे. त्यानंतर तिसरा प्रकार, विनवणी किंवा प्रार्थना. हॅव मर्सी अपॉन अस. किंवा दुसरं उदाहरण बघा, गिव्ह अस दिस डे अवर डेली ब्रेड. देवाला ही एक प्रकारची आज्ञाच केलेली असते. आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो देवाला, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, एक प्रकारची आपण देवाला आज्ञाच देतो की माझी इच्छा पूर्ण होऊ दे. त्यानंतर एक महत्त्वाचा नियम, इम्पेरेटिव्ह मूड हे फक्त द्वितीय पुरुषातच वापरता येते. कारण इथे आज्ञा आहे ना, कोणीतरी आपल्याला ज्याला द्यायची ती व्यक्ती इथं असावी लागते म्हणून. परंतु प्रथम आणि तृतीय पुरुषात लेट या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून याच प्रकारचा अर्थ व्यक्त करता येतो. उदाहरणार्थ, लेट मी गो, लेट अस गो, लेट हिम गो, लेट देम गो. म्हणजे हे वाक्य इम्पेरेटिव्ह मूडचेच उदाहरण आहेत. तर अशा पद्धतीनं हा इम्पेरेटिव्ह मूड आहे. इम्पेरेटिव्ह मूडचे MPSCला आलेले काही प्रश्न बघा. इंडिकेटिव्ह मूड आणि इम्पेरेटिव्ह मूड. यानंतर शेवटचा मूड आहे सब्जेक्टिव्ह मूड. सब्जेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ काय? सब्जेक्टिव्ह हा शब्द कशापासून बनला? तर सब्जेक्टिव्ह हा शब्द बनला सब्जेक्टिव्ह या शब्दापासून. सब्जेक्टिव्ह म्हणजे अनरियल, म्हणजेच जे खरं नाही ते. जसं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कसं
ऑब्जेक्टिव्ह म्हणलं की आपण एखादी वस्तू आपण दाखवू शकतो, तसं सब्जेक्टिव्ह म्हणले आपण वस्तू दाखवू शकत नाही. सब्जेक्टिव्ह म्हणजे हायपोथेटिकल, सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे तर यालाच मराठीमध्ये संकेतार्थ असे म्हणतात. या मूडचे 2 प्रकार आहेत, एक प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आणि दुसरा पास्ट सब्जेक्टिव्ह. आता प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आपण कुठे वापरतो ते आपण बघूया. इच्छा किंवा आशा व्यक्त करण्यासाठी. उदाहरणार्थ गॉड ब्लेस यू, गॉड सेव्ह द किंग, हेवन हेल्प अस या टाईपचे उदाहरणं. आता गॉड ब्लेस यू या वाक्यामध्ये बघा, देवाची कृपा तुझ्यावर असावी अशी आमची इच्छा आहे. त्यानंतर इनफॉर्मल इंग्लिशमध्ये डिझायर म्हणजे इच्छा, हेतू म्हणजे इंटेन्शन किंवा निश्चय रेझोल्युशन व्यक्त करणाऱ्या क्रियापदावर अवलंबून असणाऱ्या नाम उपवाक्यातसुद्धा आपण सब्जेक्टिव्ह मूड वापरतो. उदाहरणार्थ वी रिकमेंडेड दॅट द सबस्क्रिप्शन बी इन्क्रीजेड टू 10 रुपीज. अशा प्रकारचे हे वाक्य प्रेझेंट सब्जेक्टिव्हचे हे उदाहरण. आता बघू आपण पास्ट सब्जेक्टिव्हचे उदाहरणं कोणकोणते आहेत. यामध्ये विश या क्रियापदानंतर काल्पनिक आभासयुक्त म्हणजे अनरियल म्हणजे वास्तवाच्या विरुद्ध कंट्री टू फॅक्ट स्थिती आपल्याला दर्शवायची असेल तर आपण हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ बघा, आय विश आय न्यू हिज नेम म्हणजे माझी अशी इच्छा आहे की मला त्याचं नाव माहीत असावं, पण मला त्याचं नाव माहीत नाही. आय विश आय वेअर अ मिलेनियर माझी अशी इच्छा आहे की मी करोडपती असावं, पण मी सध्या आता करोडपती नाही. आता विश या क्रियापदानंतर वाक्याची रचना कशी असेल ते आपण बघू. इथे 1 टेन्स बॅक ही एक कन्सेप्ट आहे. 1 टेन्स बॅक म्हणजे काय की एक काळ मागे. उदाहरणार्थ आय एम नॉट रिच. आता हे प्रेझेंट टेन्समधलं उदाहरण आहे. तर विशचा वापर केल्यानंतर आपल्याला एक काळ आपल्याला मागे जावं लागलं. उदाहरणार्थ आय विश आय वेअर रिच. आणि जर वाक्य ऑलरेडी हे पास्ट टेन्समध्ये असेल, उदाहरणार्थ बघा, आता हे सिम्पल पास्ट टेन्सचं उदाहरण आहे, तर इथे आपल्याला विशचा वापर केल्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागेल. उदाहरण बघा, आय विश आय हॅड स्टडीड हार्डर. यानंतर इफ या क्रियापदानंतर कल्पना अनरियालिटी किंवा अशक्यता इम्प्रोबॅबिलिटी व्यक्त करण्यासाठी सब्जेक्टिव्ह मूडचा वापर होतो. उदाहरण बघा, इफ आय वेअर यू आय शुड नॉट डू दॅट. ही जी कल्पना आहे ही मात्र वास्तवामध्ये येऊ शकत नाही. पुढे आणखीन एक उदाहरण बघा, ॲज इफचे उदाहरण आहे. अशा पद्धतीनं आपण सब्जेक्टिव्ह मूडचा अभ्यास केला. आता या मूडवर MPSCमध्ये कोणकोणते प्रश्न आलेले आहे ते बघा. अशा प्रकारे आपण इंग्लिशमधील मूड्स शिकले. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईक करू शकता. धन्यवाद.